नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की MPSCने राज्यसेवा परीक्षेची तारीख प्रसिद्ध केलेली आहे। 6 जुलै ही राज्यसेवा परीक्षेची नवीन डेट आहे। राज्यसेवा परीक्षा आचारसंहिता असल्या कारणाने पोस्टपोन करण्यात आलेली होती आणि आता आयोगाने नवीन डेट प्रसिद्ध केलेली आहे। परंतु बघा, कंबाईन परीक्षेची जाहिरात आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही किंवा याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून विद्यार्थ्यांना दिलेली नाही। यामुळे बघा, विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत की कंबाईन परीक्षेची जाहिरात कधी येऊ शकते, कधीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते आणि या जाहिरातीमध्ये किती जागांसाठी ही जाहिरात येऊ शकते, कोणत्या पदासाठी म्हणजे PSI, STI, ASO, क्लर्क, टॅक्स असिस्टंट आणि इतरही पदे आहेत। या सर्व पदांसाठी किती जागा येऊ शकतात याबाबत सुद्धा विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत। तर तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। या आधी सुद्धा कंबाईन परीक्षेच्या जाहिरातीमध्ये किती जागा येऊ शकतात याबाबत आपण व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला याबाबत माहिती देणार आहे। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण कोणत्या पोस्टसाठी किती जागा येऊ शकतात याबाबत आपण माहिती घेऊया। PSI साठी बघा, PSIच्या यावर्षी बघा 400च्या जवळपास 400च्या जवळपास ज्या आहेत जागा येऊ शकतात। ऑलमोस्ट 441च्या जवळपास जागा या बघा मंजूर झालेल्या आहेत, परंतु सर्वच्या सर्व जागा भरण्यात येतील की नाही याबाबत साशंकता आहे। तरी सुद्धा 400च्या जवळपास जागा ते काढू शकतात। ठीक आहे। सेकंड नंबरवर बघा, STI साठी STIच्या ऑलमोस्ट 70च्या जवळपास जागा ज्या आहेत यावर्षी ते जाहिरातीमध्ये काढू शकतात। त्यानंतर ASO साठी ऑलमोस्ट 125 प्लस पदांसाठी जाहिरात येऊ शकते। आता बघा, ह्या जागा झाल्यात, या झाल्या बघा ग्रुप बी साठी। ग्रुप बी इतरही पदे आहेत ग्रुप बी मध्ये, उदाहरणार्थ सब रजिस्ट्रार आहे, परंतु त्याबाबत आपल्याला जास्त माहिती मिळालेली नाही। ज्या पदांबाबत आपल्याकडे माहिती आहे त्याबाबत मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता बघा, ग्रुप सी ची काही पदे बघून घेऊया। क्लर्क आणि टॅक्स असिस्टंट आपण ग्रुप सी ची पदे आपण बघणार आहोत। आता बघा क्लर्क पदाच्या किती जागा निघू शकतात, तर क्लर्कमध्ये बघा मराठी आणि इंग्रजी, मराठी आणि इंग्लिश क्लर्क, दोनही मी तुम्हाला कंबाईन करून सांगून राहिलेलो आहो। तर यामध्ये 750 ते 800च्या जवळपास जागा निघू शकतात। मागच्या वर्षी क्लर्क पदासाठी भरपूर जागा निघालेल्या होत्या, हजारोंच्या संख्येमध्ये जागा निघालेल्या होत्या, परंतु यावर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा निघणार नाहीत। 750 ते 800च्या जवळपास जागा निघण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा टॅक्स असिस्टंटसाठी 450 ते 500च्या जवळपास जागा यावर्षी निघण्याची शक्यता आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रुप बी ची काही पदे आणि ग्रुप सी ची काही पदे यासाठी किती जागा निघू शकतात हे आपण बघितलेलं आहे। आता आपण बघूया की कंबाईनची ॲड कधीपर्यंत येऊ शकते। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, तर माझ्या मते तरी 4 जून नंतरच आता जाहिरात येणार। 4 जून नंतरच जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे। 4 जूनच्या आधी सुद्धा जाहिरात येऊ शकते, परंतु खूप कमी शक्यता आहे। त्यांना जर 4 जूनच्या आधी जाहिरात काढायची असती तर आतापर्यंत जाहिरात यायला पाहिजे होती, परंतु आतापर्यंत जाहिरात आलेली नाही। तर माझ्या मते तरी 4 जून नंतरच जाहिरात येणार। आणि बघा 4 जून नंतर 7 जून ते 11 जून यांच्या दरम्यान जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे। तर तुम्ही बघा, जर NCL काढलेलं नसेल कोणी, एखाद्याने ACBC जे आहे मराठा विद्यार्थ्यांनी आपलं सर्टिफिकेट काढलेलं नसेल तर तुमच्याकडे आताही वेळ आहे, तुम्ही सर्टिफिकेट काढून घ्या। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे प्रश्न मला विचारलेले होते त्यांचे उत्तर मी दिलेलं आहे। कोणत्या पोस्टसाठी किती जागा येऊ शकतात जाहिरातीमध्ये ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि कंबाईनची जाहिरात कधीपर्यंत पडू शकते ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्हाला याबाबत काही आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तुमच्याकडे काही माहिती असेल, एक्स्ट्रा माहिती असेल, तुम्हाला कुठून मिळालेली असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। मी जे तुम्हाला डेट सांगितलेली आहे आणि मी ज्या तुम्हाला जागा सांगितलेल्या आहे याबाबत तुम्हाला काही बोलायचे असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता।
याशिवाय बघा आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.